जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण ध्यान तुलसी हार गला कांत पिता तुलसी हार गला कांत पिता अवधि निरंतर एक ध्यान कामने बाजे निज सर्वत कामने बाजे निज सर्व पाहिला त्रिमुख आवडे तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान करायचं जरा पाया विनवितो तुमचा
जय जय विठोबा
या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिए रे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठोबा समचरण सरोज सांद्रम नीलांबुदं जगन निहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रं सदय धवलहसं विठ्ठल चिंतयामि महायोग किटी तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्रिय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा प्रथम नमन पाण्डुरङ्गा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदं भोज तेजस्फूर्तिक प्रदेशम वेदेंद्रादि देवी सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिबिला बगी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेरू शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा सुबता शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वादे क्रोध का विठोबा रघुमार जरा जरा शोभा कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा जय जय शोभा रघुमार शोभा कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य देहूनिवासी वैराग्याचे महामेरू असे असणारे संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील उपदेशपर प्रकरणातील आपण सेवेसाठी निवडलेला आहे. काय म्हणतात महाराज लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. मग तुम्ही म्हणत असाल बाबा कुणाला विनवतेत महाराज, कुणाचा उल्लेख आहे, नेमकं कुणाला बोलले उद्देश येऊन, त्याचं उत्तर द्यायचं राहिलं तुम्हाला विस्तारामध्ये नंतर दे. फक्त ऐकून घ्या. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. हे बाबांनो तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला हात जोडून विनवतो. काय करा? करटाळी बोला मुखी नाम. तुम्ही माझ्याकडे बघत बसू नका. काय करा? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. मग तुम्ही म्हणत असाल महाराज तुमचं सगळं खरं आहे, तुम्ही म्हणाला कर टाळी बोला मुखी नाम, पण कोणतं नाम घ्या? आता तसं बघायला गेलं तर बरेच देव आपल्याला माहित आहेत, मग त्याच्यापैकी कोणतं नाम घ्या? त्यावेळेस महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्हाला मृत्यूरूपी जन्म दिला तर त्या नरदेहाचं सार्थक करून घ्या. काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही. कारण का? स्वर्गीचे देव खाली मृत्यूलोकी यावं म्हणतात. कशासाठी? तर देवाचं नामचिंतन करण्यासाठी. मग तुम्ही म्हणताल तिथं नाही का? तिथं सगळं सुख आहे. नाही नाही तिथे सुख आहे, पण नामचिंतन नाही. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज सगळं खरं आहे, तुम्ही विनवलो हेही खरं आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावलं हेही खरं आहे. कोणतं नाम घ्यायचं? महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितले विठ्ठल विठ्ठल. मग तुम्ही अनेक रस्त्याने जाऊ नका, बरेच देवाचे नाव आहेत, पण जायचं मला सांगा. आता खंडाळ्याला यायला रस्ते किती आहेत माहित आहे का? किती अनेक रस्ते आहेत, पण आपला मार्ग कोणता साध्य करायचा आहे? तसं कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, तुम्ही कोणतंही नाम घ्या. तुमच्या अंतःकरणात जसं देवासाठी भाव निर्माण होईल तसं देवाचं नाव घ्या. मग त्याच्यानं काय होईल? मार्ग हा
प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही जर हे सगळे नावं जर घेतली तर काय होईल? तुमचा मार्ग मोकळा होईल. कोणता? वैकुंठींचा. मग आपण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. बरोबर आहे का नाही? मग काय बघितल्यानंतर? परपंच, सुख, लेकर बाळ, धन दौलत, प्रॉपर्टी अजिबात नाही. विठ्ठलची एक देखलिया. म्हणून काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज हेही आम्हाला पटलं तुमचं. कुठलंही देवाचं नाव घ्या तेही मान्य आहे. पण काही लोक म्हणतात तुमचा अधिकार नाही. महाराजांचंच प्रमाण आहे. अधिकारात तैसा दावी याला मार्ग किंवा अधिकारात तैसा करू उपदेश. पण महाराजांनी इथंही सांगितले, एक प्रमाण सांगितले काय? सकळाशी येते आहे अधिकार. सकळाशी म्हणजे सर्वजणांना. मग कोणीही असा, यात काहीही बंधन नाही. तुम्ही कसेही असा तेही बंधन नाही. फक्त एक काम करा. काय? देवाचं नाम घ्या. या कलियुगात जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर तुम्ही फक्त एक नाम चिंतन करा. कलियुगी उदार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बसलेले वर्ग म्हणत असले बाबा महाराज खरं सगळं तुमचं. तुम्ही विनवून सांगितलो, आम्ही हातानं टाळीही वाजवलो, देवाचं नाम घेतलो, विठ्ठल विठ्ठल म्हणलो, हा सुख सोहळा स्वर्गात नाही. बरं, कृष्ण म्हणलो, विष्णू म्हणलो, हरी म्हणलं, गोविंद म्हणलं, गोपाळ म्हणलं, आमच्या वैकुंठाचा मार्ग आम्ही सोपा केला. बरं, सगळ्यांनी घेतलो. कलियुगाचे उद्धार जर नामचिंतन आहे तर आम्ही सर्वजण नाम घ्यायलो. पण तरी शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुम्ही एक काम करा म्हणे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ते जर तुम्ही नाम घेतलो तर त्या नामापाशी चारीही मुक्ती आहेत. हे मी मनानं बोलत नाही, ते तुकाराम सांगतात. ऐसे बहुत ग्रंथी बोली येली. मग काय करा तुम्ही? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठोबा रखुमाये. चला टाळ्या वाजवा. पूर्ण टाळ्या वाजवा. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुठल्याही सेवेला प्रारंभ करण्याकरता वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. कारण की हा सोहळा कोणत्या निमित्तात ठेवलेला आहे, कार्य काय आहे. तसं बघायला गेलं तर आज अतिशय महत्वाचा पर्वकाळ आहे. भागवतामध्ये 5 पर्वकाळ सांगितले. त्याच्यामध्ये एक बघा नरसिंह जयंती, दुसरा आहे वामन जयंती, तिसरा श्रीरामनवमी, चौथा गोकुळाष्टमी आणि 5वा म्हणजे अतिशय महत्वाचा महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणलं की शंभू महादेवाची पूजा अर्चना आल्या. मग आता तुम्हाला खंडाळा गावात जर सांगायचं म्हणलं मी पूजा कशी करावी तर हे वेगळीच पद्धत होईल, आहे का नाही? अहो तुम्ही म्हणजे काय, आत्ताच पांडुरंग महाराजांनी सांगितले जर सोमवारी आता जे फुलानं सजलेलं आहे महादेवाचं मंदिर असं जर सोमवारी असतं, बर तसं ते झालं तर अतिशय म्हणजे सद्गुरु गुमानगिरी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. गुमानगिरी महाराजांनी तुम्हाला मार्ग अतिशय योग्य मार्ग दाखवून दिलेला आहे. आणि तसं मी इथं बोलावं तुमच्या समोर उभारून, या गादीवर उभारून, इतकी माझीही पात्रता नाही, पण तरीही तुमचा खंडाळकराचं अतिशय असलेलं प्रेम आणि माझंही प्रारब्ध म्हणा, त्यातल्या त्यात आज महाशिवरात्रीचा पर्व काळ, बरोबर आहे की ना? योग्यता ना पात्रता तरी ही सेवा माझ्याकडे आहे. मज पामराशी काय थोरपण
पायीची वाहन पायी भरी. काय म्हणतात महाराज लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम. महाराज म्हणत असतील करटाळी बोला मुखी नाम. जर आपण मंदिरात आल्या आल्या जर सुरुवात डुकल्याने केलं तर महाराजांनी प्रमाण काय म्हणावं? होय, महिला वर्ग कीर्तनात जर सुरुवातीला जर तुम्ही झोपायलो कीर्तनकार बघ त्यानं काय करावं मला सांगा, काय म्हणावं आता? महाराजाला माग हनुमंतराय गदा घेऊन उभा आहे, हेही लक्षात राहू द्या. अजिबात झोपू नका, हाय की नाही? आणि मीही तुम्हाला काय नवीन नाही, बरोबर आहे की नाही? आज सगळं भजनी मंडळ म्हणा, बसलेला महिला वर्ग म्हणा, श्रोते वर्ग म्हणा, माझी नवीन येती जाती ही नाही, बरोबर आहे की नाही? काय अवघड चाललंय का कीर्तन म्हणजे? अजिबात नाही. फक्त झोपू नका. ज्या ज्या वेळेस नामचिंतन होईल त्या त्यावेळेस हातानं काय करा, हातानं नाम घ्या आणि मुखानं टाळी वाजवा, बरोबर आहे की नाही? कर टाळी बोला मुखी नाम. मग तुम्ही म्हणत असाल बाबा सगळं खरं आहे, तुम्ही महाराज सगळं सांगायला, आम्ही झोपणार सुद्धा नाही. तसंही म्हणायला गेलं तर आता 5-6 बाया महिला वर्ग झोपायला सुरुवात आहे, त्याच्यामुळे म्हणलो बरं काय, अजिबात झोपू नका. काय नाही, जास्त तुम्हाला सांगावं म्हणलं तर माझ्याकडे साठा नाही, आणि तुम्ही ऐकावं म्हणलं तर तसं आता वेळ ही झाली कीर्तन सुटाची. काल महाशिवरात्रीचं जागर सगळीकडे असायचे, तुमच्या इथं होतं का जागर? नाही होता की. मग कालचा जागर, आजचा जागर, त्याच्यामुळे मी थोडं वयवृद्ध असलेले सगळं वृद्ध झोपीचा मुडा होणारच की. चला चलित खेळीमेळी करायचा आपला परमात्मा. काय म्हणतात? म्हणला कोणी या पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम. याच्यामध्ये बघा 4 कोटी पडतात, फक्त लक्षात थोडी. काहींना परमात्मा कळतही नाही आणि सांगण्याच्याही भानगडीत पडत नाही, बरोबर आहे की? काहींना परमार्थ कळत नाही तरीही सांगण्याचा प्रयत्न करतात. मग काहींना परमार्थ कळला पण सांगण्याकरता समाजात आले नाहीत, बरोबर आहे की नाही? आणि काहींना परमार्थ कळलाही आणि सांगण्याकरता समाजात आलीही. चला आता पहिला वर्ग कोणता? तर सामान्याची. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही. काहींना परमार्थ कळतच नाही. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय नाही, उगं यायचं कीर्तनाला, उगं बसायचं म्हणून बसायचं, टाळ घ्यायची म्हणून घ्यायची. परमार्थ मध्ये साध्य काय होणार आहे? परमार्थ नोहे लिकुराच्या गोष्टी, बरोबर आहे की नाही? परमात्मा धन कोडी देवाचे चरण वाजवा टाळ्या. हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे. परमात्मा धन टाळ्या वाजवा. कोडी देवाचे चरण हे भाव या जतन. हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन. तसं बघायला गेलं तर बघा, जुन्या काळात कसं असायचं, जुने महाडी बंगले वगैरे असायचे, बरोबर आहे की नाही? हे परमार्थ एक असं आहे, फक्त करत राहायचं. जितकं घडल तितकं या देहानं परमार्थ करायचं. याच दळे गडे
देवाचे भजन अनिक हे ज्ञान नाही कोटी बोलत चला, किंवा देवे दिला देह भजना गोमटा का भोजना गोमटा, अजिबात नाही. भजना गोमटा तो या झाला फाटा अधिकेचा. तसं बघायला गेलं तर मला सांगा, जनावर कधी भजन केलेलं बघितलं का आतापर्यंत? महाराजांनी उपदेश कोणाला केला सर तुम्हाला सांगतो बघा. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीस समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात काय? आहार, आहार म्हणजे जेवण, बरोबर आहे की नाही? जनावर ही खातच की जेवण, खाते का नाही? आपणही खातो. पण महाराज म्हणतात आहार निद्रा, झोपतं जनावरी आपणही झोपतो. भय दोघालाही आहे, मैथून दोघालाही आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, सगळ्या योनीमध्ये समसमान आहे. पण हा मुद्दा लक्षात घ्या काय? मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वांशी. मनुष्य देहालाच का म्हणले महाराजांनी? का तर मनुष्य देहाला बुद्धी जास्त आहे, बरोबर आहे की नाही? मग आपण त्या बुद्धीचा वापर नको तिथं करतो, बरोबर आहे की नाही? मग परमार्थ करण्यासाठी करावं. काय होईल जर तुम्ही नामचिंतन केलं तर आयुष्याचं सार्थक होईल. होईल का नाही? आता किती उदाहरणं देऊ द्या तुम्हाला. परमार्थ केल्याने किती संतांचा उद्धार झाला. काय मिळवलं तुकाराम महाराजांनी? काय मिळवलं मला सांगा बरं. जन्मात येऊन काय मिळवले, शेवटी काय नेले महाराजांनी? तुकाराम महाराजचं जीवन चरित्र बघा. माऊली ज्ञानोबा रायाला काय दिले समाजानं, किंवा ज्ञानोबा माऊलीनं किती प्रॉपर्टी कमावली आतापर्यंत, त्यांच्या नावावर किती जमीन आहे, पण कीर्ती आहे का नाही? मग कशाच्या बळावर कमवली? प्रत्येक संतांचं उदाहरण बघा. एकनाथ महाराज बघा, नामदेव राया बघा, संत जनाबाई बघा, मुक्ताबाई बघा. मग यांनी साध्य काय केलं? नेमकं कशाची भक्ती केली? नामचिंतनच केली, देवाचे नामचिंतनच घेतले की, बरोबर आहे की नाही? मग आपण कधी करणार? म्हणून महाराजाला म्हणावं लागलं काय? लागून या पाया. कारण का? हा सर्वसामान्य जीव आपण भजन करत नव्हतो, म्हणून तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं काय? बाबा लागून या पाया भिरवितो तुम्हाला. मग काहीला परमार्थ कळतच नाही आणि सांगण्याच्याही भानगडीत पडत नाही. ही पहिली कोटी झाली. दुसरी कोटी मग मूढ साधक आलं त्याच्यामध्ये. बघायला जातं काय? काहींना परमार्थ कळतच नाही पण तरी सांगण्याचा प्रयत्न करतात, बरोबर आहे की नाही? नाम काय आहे माहित नाही पण तरीही सांगण्याचा करतात. बर ठीक आहे, जाऊ द्या. तिसरा प्रकार त्याच्यामध्ये मोडतात ऋषीमुनी. ऋषीमुनी काय केले? 60-60 वर्ष, हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण समाजात आले का सांगण्याकरता? अजिबात नाही. जनात आलेच नाहीत, वनातच राहिले, तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली की नाही ते कमवली मग ऋषीमुनीनं. समाजात असा आले. पण संत 14 कोटीत बसतात. काय? त्यांना परमार्थ कळलाही आणि परमार्थ सांगण्यासाठी कुठं आले? खंडाळ्यात आलेच की. गुमानगिरी महाराजांनी काय केलं? परमार्थ दाखवूनच दिला की. मग आपण कधी करणार? म्हणून महाराजाला म्हणावं लागलं काय? लागून या पाया विनवितो तुम्हाला. मग तसं बघायला गेलं महाराज उपदेश करायला पण कोणाचं नाम सुद्धा घेणार नाहीत. मग माऊलींना विचारा. मग माऊली सांगते काय? गाते श्रोते आणि पहाते चतुर विनोदी दुचिते सोहंबावे पूर्ण ज्ञाते या सकळासी विनवनी. मग तुम्ही काय करा? करा विठ्ठल स्मरण. मागच्या दिवशी एक काय करा? प्रण करा. काय? देवाचं नामचिंतन करणार. मग 8 जणांना उपदेश केले.
कोण तुकाराम महाराज, कोण 8 जण म्हणत असाल तुम्ही आता. त्याच्यामध्ये पहिला वर्ग गाते. मग गाते कोण? गाते मग गायन करणारे आहेत की बराच वर्ग आहेच की. जसा वार आला तसा देव आला, बरोबर आहे की. आज शंभू महादेवाची महाशिवरात्री. आज आपण कोणतं भजन करणार? महादेवाचं भजन करणार. पण आमच्या वारकरी संप्रदायाने काय सांगितलं बाबा? हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेची ठाय. किंवा तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. आणि प्रमाण किती प्रमाण देऊ द्या तुम्हाला, सगळे प्रमाण बघा तुम्ही. प्रमाण काय सांगतात? फक्त भजन करा, कोणतंही भजन करा. असं करू नका की बाबा जेणेकरून कुठेतरी एखाद्या जागी स्थिर राहा. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, बरोबर आहे की नाही. मग काय म्हणतात? गाते कोणते? मग चित्रपट गीत गाणारे बी आहेतच की, नाट्यगीत गाणारे आहेत. पण महाराज सांगतात, काय सांगतात? चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. कोण कोण? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हरिसी गातात. मग आपण काय गाऊ नये? आणि किती प्रमाणात दिलं? रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत, रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत, रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. धन्य फुल्या नाचत वीज घेऊन फिरत गा, धन्य फुल्या नाचत जनिवने अवघा देव वासनेचा पुजावा धाव. जनिवने अवघा देव वासनेचा पुजावा धाव, जनिवने अवघा देव वासनेचा पुजावा धाव. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. आपुल्या छंदात नाचत राहा. बघा अशी किती प्रमाण जर दिलं तुम्हाला तर कमीच आहे. मग त्या वर्गात आपण बसतो का? गाती आहोत का आपण? बोलत चला. आपण गायन करतो का नाही? देवाचं नाम घेतोच की रोज. मग आपण बसतो का? जाऊ कमी घरला का? नाराज आहात का माझ्यावर तुम्ही? होय महाराज, बोललं पाहिजे का नाही? मी एकटा किती वेळ बोलणार सांगा? काय तर बोललं पाहिजे की तुम्ही. मग आपण बसतो का? कुठल्या वर्गात आपण बसतो? आपण कधी आपण विचार केला का? गाते महाराजांनी सांगितले. मग श्रोते, श्रोते कशी असावी? शुकाचार्याने भागवत सांगितलं परीक्षित राजाला. मग परीक्षित राजाने आपला उद्धार करून घेतले. मग तुम्हीही श्रोते आहातच की. आता मीही कीर्तन सांगायलो, तुम्हीही बघायला माझ्याकडे टुळू 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 अजिबात बोलले नाहीत. देवाचं नाम घेणे. मी रामकृष्ण हरी गीती गात म्हणालो जोरजोरात बिंबीच्या देठापासून. माझ्या माग आपले तानाजी महाराज बी म्हणाले, तुम्ही काय करायलो? म्हणायला पाहिजे का नाही? हा. मग आपण श्रोते कसे असो? प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, बरोबर आहे का नाही? तुम्हाला महिषाच्या मूर्तीची उपमान दिलेली आहे, बरोबर आहे. महिषाची मूर्ती म्हणजे महादेवाचे अवतार आहात तुम्ही, बरोबर आहे का नाही?
प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळार्चितसे भक्ती बोल तरी ही गंगावती तरी ते स्वीकारी जे. हा, मग श्रोत्याचं काम काय आहे? ज्या ज्या वेळेस भजन होईल, नामचिंतन होईल, त्या त्या वेळेस आपण टाळ्या वाजवलं पाहिजे, तोंडानं नामस्मरण केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणता सर असे तुझ्यासारखी कीर्तनकार काय रे बाबा, रोज येते तीन रोज जाते. आम्ही तुकाराम महाराजच ऐकाल नाही. मग तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितले, काय म्हणले? ना ऐकत तरी भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. आता हे भाषा तुकाराम महाराजांनी बोला, मी जर बोललो हा तुम्ही अजिबात मला बोलू देणार नाही, कारण की ती जागा तशी आहे. बरोबर आहे की नाही? तुकाराम महाराजांनी बोलावं. बरोबर, तुकाराम महाराजांनी हे सांगितले, काय? वाजत असे बोंब कोणी नाही ठिकाणी. तुकाराम महाराजांनी बोंबलून सांगितले, बोंबलून लोकावाला काय सांगितले? वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. काय म्हण? हरी हरी जर तुम्ही नाही म्हणलो तर तया थोर झाली हानी. मग उठा 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 जागा पाठी भयाले मोठे. मग तुम्ही काय म्हणावं? थाप थाप टाका. मग तुम्ही म्हणावं, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. बाबा आमचे आजा आम्ही घालवलो, आमचे बाप आम्ही घालवलो, आमचे पंजा घालवलो, तू कीर्तनकार काय आहेस? कोण म्हणाव हे? मला सांगायचं काय? आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठव नाही कोटे. बरोबर आहे का नाही? मग भजन केलं पाहिजे का नाही? मग आपण कुठल्या वर्गात बसतो? गाते नाही, श्रोते नाही. हा, पाहते मध्ये बसतो बघा. उठुळ बघायचं. गाते, श्रोते, पाहते. मग पाहते, पाहणाराही तसा असावा. कसा असावा पाहणारा? शेषनागानं काय केलेलं आहे? शेषनागावर कोण असतं? भगवान श्रीहरी. कायम शेषनाग आपल्या सात दोन्ही 14 डोळ्यानं बघत असतो देवाला. तसं आपण देवाला बघितलं पाहिजे. गाते, श्रोते, पाहते, चतुर. काय चतुर असतात? चतुर म्हणजे कसं? कीर्तनकारानं फेटा कसा घातला, कीर्तनकारानं धोतर कसं नेसलं, कीर्तनकार कुठं चुकतो हे बघायला आलेले असतात. काय चतुर असतात, काही विनोदी असतात. काय विनोद केलं पाहिजे कीर्तनात. संप्रदाय सांगायला की आम्हाला झोप येते, संतांची दृष्टांत द्यायला की आम्हाला झोप येते. मग काय करा? तुम्ही विनोद सांगा, इकडलं तिकडलं बोला, आम्हाला ते जमतं. पण तेही महाराजांनी सांगितले, गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी, दुश्चिंते. दुश्चिंते म्हणजे ते तुमच्या डोसक्याच्या बाहेरला आहे. त्याच्या पुढे सोहम भावे. सोहम भावे म्हणलं की आपल्या जसं पाहिजे का, ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना. महाराजाचं प्रमाण आहे, जसा पाहिजे तसा आपल्या परीनं आपण देव बघणार. ते सोहम भावे. पूर्ण ज्ञाते म्हणजे हे 7 गोष्टी जो अवलंब करतो तो पूर्ण ज्ञाते. या 8 जणांना विनवणी करतात. कोण? माऊली. करा विठ्ठल स्मरण. मग आज आपण काय केलं सकाळपासून? काय काय केलं सांगा की. काय केलो आता तुम्ही? हे पण माहित नाही का? होय महाराज, आपण सकाळपासून आज काय काय केलो? काहीच केलं नाही का? कोणच काय केलं नाही का? खंडाळ्यामध्ये काय कामच झालं नाही का? सकाळी उठलो, लवकर उठलो. आज महाशिवरात्री आहे. उठलो, आंघोळ वगैरे केलं, नित्यनेम केलं, देवाचं नामचिंतन केलं, फराळ वगैरे केलं. 3 टाइम फराळ भरपूर झाली. जेवणाच्या पलीकडला खर्च झाला, फराळ झाली. आम्ही महाशिवरात्री केलो. बरोबर आहे की नाही? नामचिंतन किती केलं मला सांगा बरं. कोण सांगताय का? सकाळपासून किती नामचिंतन केलं? बरं जाऊ द्या, देवाला तेही लागत नाही. काय लागतं? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावा.
भावाची. मग तुम्ही म्हणत असाल महाराज आम्हाला ते प्रमाण बसत नाही. काय बसतो मग? तुका म्हणे नको वर पंग देवा. आम्ही दाखवण्यासाठी नामचिंतन केलं नाही किंवा महाशिवरात्री केलं नाही महाराज. आम्ही अंतःकरणातून सकाळपासून भक्ती करत आहोत, सकाळपासून देवाचं नामचिंतन करतो असं तुम्ही म्हणत असाल. बरोबर आहे की नाही? पण तरीही महाराज म्हणतात, काय म्हणतात? करा विठ्ठल स्मरण. मग याच्यामध्ये पुन्हा आणि 2 वर्ग पडतात. मग तुम्हाला सांगितलं मूळ वर्ग. मूळ वर्ग म्हणजे काहीच कळणार नाही. मग त्या महाराज त्या लोकांना मी आता सांगितलं तुम्हाला की नाही ऐकत तरी भटकीची कुडी शिंदडीची रडतील. पण दुसरा वर्ग मग त्यांना साधं सहज सहज महाराजांनी सांगितलं काय? सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला पुढी नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावशी. मग देवाला काय लागतं? काही न लगे एक भावाचे कारण. हे कोण म्हणतं? तुकाराम महाराज. शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, तुका म्हणे आन विठोबाची. मग तुम्ही काय करा? सांगत करिता बरोबर दुरावसी दुरी भावाची पुरी वहावशी. तुम्ही नामचिंतन करा, अंतःकरणातून देवाची भक्ती करा. देवाला सांगायची गरज नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. किंवा तुका म्हणे भार घातली यावरी. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू दावे समाधान. मग सांगा बरं सकाळपासून काय काय केलं आता? एक बार घेतलो का देवाचं नामचिंतन? आज गावोगावी बघा महाशिवरात्री म्हणजे सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. आज आपल्या आयुष्याचं सार्थक होऊन जातं. आजचं निदान महाशिवरात्री दिवशी तर दिवसभर नामचिंतन असावं. आजचा दिवस म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, हलाहल विष निघालं ज्यावेळेस मग महादेवाने ते विष प्राशन केलं. कुणासाठी केले? बोलत चला गिरा. कुणासाठी केले? आपल्यासाठी, सर्वसामान्य जीवासाठी. बरोबर आहे की नाही? अवघड झालं बाबा, आता काय करावं की. तुम्ही नाही जर बोललो तर कीर्तन कसं करायचं मला सांगा बरं, आहे की नाही? महादेवाने काय केलं? हाल विष केलं सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी, आपल्यासाठीच की. बरोबर आहे की? त्या विषयानं काय होणार होतं? सर्व सृष्टी नाश झाली असती. बरोबर आहे की नाही? मग महादेवाने काय केलं? हाल विष आजच्या दिवशी प्राशन केलं. तसं बघायला गेलं महाशिवरात्री म्हणजे इतका मोठा पर्व काळ आहे. मग त्या दिवशी नामचिंतन व्हायलाच पाहिजे. मग कधी केलो आपण? केलो का? महाराजांनी तेही सांगितलं काय? भजन करा रे हरी हरा. भजन करा हरिहरा नारायणा शिवशंकरा. माझे बोलणे ते अबुध धरा. भेदन करा दोघाचा तुम्हा सांगी सत्यव्रता.
मग आपण केलं का भजन? हो केलं म्हणा की, काय अडचण आहे? केलो म्हणा भजन. कोणतं केलो भजन? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. आता हेही जड चाललंय का? टाळ्या वाजवाय म्हणा की राव का? सगळेजण म्हणा. करा हात वरी जरा, करा बर जरा. शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. बोला वा, बोला वा वा. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. बोला बोला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. बघा आता बरं वाटलं का नाही? मनना मनना वाचून निष्फळ वाचन, भावाबिन ध्यान कैसे लागे. भजना बिन भक्तीला अर्थ न उरे, पाण्याबिन गागरे व्यर्थ लागे. उगच त्या देवाकडे बघावं कधी तर म्हणा. सांगा मी काय करू देवा. किंवा तुकाराम महाराजाप्रमाणे, माझे जीवन तुझे तुझे पाय, कृपाळू तू माझी माय. माझे जीवन
तुझे पाय. तुम्ही इतकी जर अंतकरणातून भक्ती केली तर देव तारेल का नाही? तारलं की हो. ज्यानं ज्यानं नाम घेतलं त्यांना चालत नाही त्या राक्षसाचा उद्धार झाला. किती सांगू द्या तुम्हाला दृष्टांत, किती देऊ द्या. वाल्या कोळी कोण होता? वाल्याचा वाल्मिकी झाला की. खंडाळा नगरी म्हणजे आज प्रत्येक गुरुवर येऊन गेलेली भूमी आहे, बरोबर आहे का नाही? तुम्ही बोलत चला खटखट. वाल्या कोळी आला. वाल्या कोळी कोण होता? राक्षस होता. वाल्या कोळीचा उद्धार कशाने झाला? नामचिंतनाने. मग आपण काय घेणार नाही? आपलाही उद्धार होईल का नाही? बरोबर आहे की. संतांना तर बरेच प्रमाणात सांगून गेली, सांगितली का नाही? पण तरीही महाराज म्हणतात, काय म्हणतात? लागून या पाय विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. गोरोबा काकाने काय केले? भजन केले. गोरोबा काकांनी भजनच केले की. गोरोबा काकाला हात होते का नव्हते? हात होते. ज्यावेळेस हात तुटले, पण कशाच्या जोरावर पुन्हा हात आले? नामचिंतन. गोरोबा काकांनी नामचिंतन केलं. अहो पूर्ण देह त्यांनी देवाला समर्पित केलं, बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस आता जसं तुम्ही हात वर करून भजन केलं, हात वर करून ज्यावेळेस गोरोबा काका भजन करायला चालू केले, हात नसलेले हात फुटले. आणि हात असलेले नाही जर भजन केले तर देवाकडे एकच मागणं करा, देवा काही नको, फक्त ज्याने खाली हात केले त्यांना वरी करायला लावून टाळी वाजवायला लाव, बरोबर आहे का नाही? हा. मग समजा काय येतं बसलेले असतील, काय कट्ट्यावर बसून टाळ्या वाजवत नसतील, मग काही जणांना लयच अवघड झालं असलं तर घरात बसून ऐकत असतील झोपून निवांत कीर्तन, बरोबर आहे का नाही? मला सांगायचं काय, जाऊ द्या, कसं काय असं आपण भजन करा. महाराजांनी विनवणी केली, बाबा तुम्ही काय करा, करटाळी बोला मुखी ना. अभंग इतकं मोठं आहे, जर अभंगावर प्रत्येक चरणात जर बोलत बसलो तर तुम्हीही झोपणार, मीही झोपणार. देव सुद्धा मारुतीराय बघितलं म्हणे एका कीर्तनात. महाराज कुठला का महाराज? हा, माळशिरसला. मारुतीराया सुद्धा वैतागले सगळ्याला, मारुतीराया सुद्धा लवंडली. पण तुकाराम महाराज झोपले. मग अशी एक मामा बसली होती पुढी. मामा कशासाठी बसली होती हे कुणाला माहित नाही. महाराज उड्या मारून मारून परेशान. महाराज पुढी बसलेली ऐकून परेशान. पण त्यांना कुठं माहित आहे कशामुळे बसले. ज्यावेळेस महाराज उड्या माराले ते पुढल्या बसलेल्या माणसानं घोंगडं ज्यावेळेस ओढलं, मग महाराजाला कळालं हे मामा घोंगड्यापायी बसले होते. मग महाराजांनी काय म्हणले, जाऊ द्या, घोंगडंही गेले तरी गेले. मारुतीराय आता तुम्ही तर कशाला जागा, तुम्ही लवंडा. म्हणल्या थोडा असं मारुती माळशिरसला एका साईडला झुकलेले आहेत, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, महाराजांनी इतके प्रमाण दिले, कर टाळी बोला मुखी नाम म्हणले, मग आपण कधी सुधारणार? किती प्रमाण देऊ द्या तुम्हाला. फक्त आपल्या जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एक करा, नामचिंतन करा, सतत नामचिंतन करा. मला सांगा, आज महाशिवरात्रीची कथा बघायला गेल तर सांगितलंच पाहिजे, नियम आहे. त्या भिल्लाचा उद्धार कशाने झाला? न कळत भजन केले घेऊ, बरोबर. त्याला काय माहित होतं खाली महादेवाची पिंड आहे माहित होतं का? शिकारी म्हणून सांगतो तुम्हाला, चला, माहित होतं का? सगळ्याला कथा तुम्हाला पाठ असेल, वर्षाला महाशिवरात्री दिवशी हे कथा सांगावंच लागतं, बरोबर आहे की नाही? माहित आहे की तुम्हाला काय करायचं? एका भिलाने काय करा, शिकार करण्यासाठी ज्यावेळेस गेला तळ्याच्या कडला जाऊन बेलाच्या झाडावर बसला. पहिलं काय म्हणायचं, ते काय घालतो ते हा आटोळ, त्याला काय तर म्हणते, शास्त्रीय भाषेत मचेळ तर काय तर म्हणतात बघा. बेलाच्या झाडावर बसून शिकारी काय करायला, हरणाची वाट बघायला. हरण आता ये, हरण आता ये. हरण आलंही, एक हरण आलं. ज्यावेळी शिकाऱ्यानं बाण धरला, बाण मारणार इतक्यात त्या हरणानं म्हणलं, होय बाबा शिकारी बाबा म्हणले, माझ्या घरी लेकरं बाळ आहेत म्हणले, आता मी घराकडे जाऊन येतो आणि तुला वचन देतो, बायको लेकरं बाळ सगळ्याला भेटतो तुझ्याकडे येतो. मग शिकाऱ्यालाही दया आली, म्हणे आता तू ठीक आहे जा, तुझी येईपर्यंत वाट बघतो. असं एक हरण गेलं, 2 हरण गेलं, 3 हरण गेलं. शिकारी दिवस मावळ्याला बसलेला होता दिवस निघेपर्यंत. पण त्या विचारातच त्यानं काय करत होता, बोला, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. झाडाचं बेल तोडायचं, खाली टाकायचं, पण महादेवाची पिंड त्या पालावर 5 वेळा खाली लपलेली होती. याला तर कुठं माहित होतं महादेवाची पिंड आहे, पण न कळत काय झालं, हा बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर पडायचे.
मग त्याच्यानं त्याचा उद्धार झाला. हे कोण बघायचं? वरून देवानी बघितले म्हण काय हे हरणाचं आणि शिकाऱ्याचं चालू असलेलं. मग शिकाराला हे कळून चुकलं. आता 3-4दा हरणं झाली. शेवटी हरणाचं संपूर्ण परिवाराला जसं वचन दिलं होतं तसं शिकाऱ्या समोर आले. मग शिकाऱ्यानं सांग, आता कथा जर सांगायला गेलो तर बराच वेळ जाईल. त्याच्यामुळं खटमन तुम्हाला कुठं मुद्द्यावर आणलो, बरोबर आहे की नाही? ज्या वेळेस सगळं संपूर्ण हरणाचा परिवार समोर आला, शिकाऱ्याला सांगितलं, हे बघा आम्ही सगळेजण तुझ्या समोर आलो, बायको लेकरं नवरा तिघं चौघही आम्ही आलो. आता तुला मारायचं असलं तर बिंदास मार. पण तोपर्यंत त्याची भक्ती न कळत झालेली होती. पिंडवर बेलाची पानं पडलेली होती. त्याचंही हृदय परिवर्तन झालं आणि आज दया करुणा त्याच्या मनात निर्माण झाली. आणि त्यानं काय केलं? चारीही हरणाला सोडून दिलं. हे सगळं वरले बघायचे होते. कोण? देवादेव सगळे वरून बघायचे. त्यावेळेस त्यांनी पुष्पवृष्टी केली. म्हणून कुणासाठी? देवासाठी, त्या हरणासाठी. मग आताही बघा मृग नक्षत्र आहे, बरोबर आहे की नाही? त्यांना जागा दिली. म्हणून मृगाला कुठं? मृग म्हणजे हरणा. आणि व्याघ्र नक्षत्र एक आहे. व्याघ्र म्हणजे कोण? शिकारी, ते भिलाचा शिकार करणारा. त्यांना इतकं पावन करून घेतलं. कशाच्या बळावर? नामचिंतन, बरोबर आहे की नाही? मग महाराज कशाला म्हणले असतील, लागून या पाया विनवतो तुम्हाला. तुम्ही जर मनानं अंतकरणातून जर नामस्मरण केलं असतो. अहो नाम चांगले चांगले माझे कंठी राघव भले, मग कपी कुळे उद्धरिले, मुक्त केले राक्षसांचा उद्धार झाला. वाल्या कोळ्याचा सुद्धा उद्धार झाला. वाल्या कोळ्याचा उद्धार कशाने झाला? नामचिंतनानं झालं. वाल्या कोळी काय करायचा? जंगलात दिसल त्याला तलवार काढायचा, मारायचा आणि रांजणात खडे टाकायचा. म्हणून असं कुठं लिहिलेलं नाही, पण सगळे सांगतात म्हणून सांगायचं. 7 रांजण भरलं होतं. मग मोहरी एवढ्या ह्याचे खडे भरून टाकलं होतं, म्हणून रांजण भरलं होतं. मग मला सांगायचं काय? त्याचा उद्धार कशाने झाला? नामचिंतन. मग आपण घ्यायला पाहिजे की नाही नामचिंतन? म्हणून महाराज म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुके नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे देवा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बोला मधली चाल बोला. या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला.
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तरण्याला लाजवेल असा बाबा नाचायचे. तरणा भाग्यवंत. आज बाबा सुद्धा तरुण झाले होते कीर्तनात, बरोबर आहे की नाही? हा, असा आनंद घ्यायचा. याच्यानं काय होईल? जन्माचं सार्थक होईल, बरोबर आहे की? नामचिंतनानं काय होणार आहे? हा, नामाच्या चिंतनी 12 वाटा पळती विगणे. म्हणून महाराज म्हणतात लागोनिया पाया वेगवेगळं तुम्हाला करटाळे गोरा मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. मग सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शेवटच्या चरणात काय म्हणतात महाराज तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती. 4 मुक्ती कोणत्या? समीपता, स्वरूपता, स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता म्हणजे समीपता मुक्तीने काय होईल? देवाची जवळ लाभेल तुम्हाला, बरोबर आहे की नाही? समीपता, स्वरूपता म्हणजे देवलोक प्राप्त होईल. स्वरूपता म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त होईल. आणि सायुज्यता म्हणजे जी ज्ञानानं मिळवली जाते मुक्ती, ती 4थी मुक्ती म्हणजे सायुज्यता. पण महाराज काय सांगतात? तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती. ही 4ही मुक्ती जर तुम्ही अंतःकरणातून देवाचं नाम घेतलं तर तुम्हाला प्राप्त होतील. हे कोण मी मनानं असं सांगत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? ऐसे बहुत ग्रंथी बोली येणे. ते कोणतं नाम आहे? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. संतांना दाखवलेल्या मार्गाने चला. मार्ग दावणे गेले आधी दयाने दे संतती. माऊली सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मनो मार्गे गेला तो तेथे मुकला आणि हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. एक दृष्टांत सांगतो, शेवा संबोधतो. महाराज काय म्हणतात? हरिप्राप्तीचे उपाय. त्या देवाच्या जवळ जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एक काम करा का? धरावे संतांचे ते पाय. कोणीतरी मार्ग दाखवून गेलेला आहे, त्या मार्गाने तुम्ही चला. मग तसं बघायला नुसतं संतांसोबत चलूच नका तुम्ही. संतांचं उगाच सहजासहजी जर सहवास घडला तरीही तुमच्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. एक दृष्टांत सांगतो बघा. काय? एक राजा होता. राजा काय करायचा? रोजचा दिनक्रम राजा शिकारीला जायचा, शिकार करायचा, आपल्या राजदरबारामध्ये यायचा. एक दिवस असा झाला, दिवस दुपारपर्यंत 2-3 वाजून गेले तरीही शिकार घडला नाही. राजाला शिकार भेटली नाही. मग राजाने काय केलं? सहज ताण लागली म्हणून एका नदीच्या काठावर गेला. ज्यावेळेस नदीच्या काठावर गेला, एक ऋषीमुनी संत तपश्चर्याला बसले होते. अगदी असं अंतःकरणातून तपश्चर्या चालू होती. डोळे झाकून नदीच्या कल्ला संत ओम नमः शिवाय एकदम अंतःकरणातून नामस्मरण चालू होतं. राजाने बघितलं, म्हणले आता संत विभूत आहे, नाही तर नाही शिकार भेटलं, निदान त्या संतांचं दर्शन तर घ्यावं, आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. मग काय केलं राजाने? ज्यावेळेस संतापाशी गेला, संतांचं दर्शन घेतलं. संतांनी अजिबात डोळे उघडले नाहीत, काहीही बोललं नाहीत. सहज एक क्षणासाठी संतांनी डोळे उघडले, उजव्या साईडला बघितले. ज्यावेळेस संतांनी उजव्या साईडला बघितले त्यावेळेस उजव्या साईडला बगळा बसलेला होता. बगळा काय करत होता? आता माझ्याकडे लक्ष द्या. बगळा काय करत होता? चोंचेत पाणी घ्यायचा, दगडावर टाकायचा आणि असं घासायचा. मग ऋषी मुनी डोळे उघडले होते, त्यांनी एक सहज वाक्य बोलून गेले, घस घस घसी ऊपर डाले पाणी, तुम्हारे मन में क्या है हमने है सब जाने. आणि म्हणले डोळे झाकून घेतले.
हे राजा पाया पडलं आणि कडला थांबलेला होता. म्हणजे हे काय प्रकार आहे? संतांनी काय बोलून गेले, 1 मिनिटात जे बोलले काय बोलले काहीच लक्षात आलं नाही. पण तरीही राजानं म्हणलं काय का बोलणार, जाऊ द्या म्हणलं, आता आपला तेच उपदेश समजावं. तत्पूर्वी राजदरबारात काय झालं होतं, राजाला मारण्यासाठी कट कारस्थान झालं होतं. परंतु आपलं प्रधान आणि राणीने मिळून काय केले, राजाची सुपारी दिली. जुन्या काळात काय असायचे, आपलं कटिंग करण्यासाठी असतो बघा, काय म्हणतो ते त्यांना, न्हावी 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 म्हणतो ती काही, न्हावी न्हावी असायचे. न्हाव्यापाशी काय असायचं, हा वस्तारा असायचा, वस्ताराच की वस्तारा असायचं. मग काय करायचं, न्हावी दगड घ्यायचा, वरी पाणी टाकायचा आणि ते वस्तारा असं घासायचा. ज्यावेळेस राजा आला, सकाळची वेळ, दिवस निघायला, राजाची दाढी करायची होती. मग ज्यावेळेस न्हावी आला, न्हावीनं पाणी घेतलं, त्या दगडावर टाकला आणि घासायला सुरुवात केलं. राजाचा सहज मनात आलं काय, संतांनी काय बोलले होते, घस घस घसी ऊपर डाले पाणी, तुम्हारे मन में क्या है हमने है सब जाने. राजालाही असंच स्वरात म्हणले. ज्या वेळेस न्हावी पाणी ओतून ते वस्तारा घासायला होतं, ह्याच्या मनात वीज चमकली. हे राजाला कसं काय कळाले. आणि एक बार पाणी घेतला, दगडावर टाकला, घासायला सुरुवात. त्यावेळेस ही राजा म्हणला घस घस घसे ऊपर डाले पाणी, आणि तुम्हारे मन में क्या है हमने सब जाने म्हणल्या वारकाचं धोतर फिटलं. म्हणजे आता भांड आपलं उघडं पडलं. राजाला कसं काय कळालं. मग न्हावी गप बसला. न्हावी म्हणला हो का राजेसाहेब, म्हणला माझं काय दोष नाही याच्यात, माझं काहीही नाही, सगळं राणीनं प्रधानचं काम आहे म्हणलं. मग आता राजाला जाणून घ्यायचं होतं हे काय बोलायला, नेमकं राजाला कळना. मग राजा म्हणला काय झाले नेमकं. काय नाही, तुम्ही म्हणलो की म्हणलं आता घस घस घशी उपर डाली पाणी, आणि तुम्हारे मन में क्या है हमने सब जाने. माझ्या मनातलं तुम्ही सगळं ओळखलो. आता काय नाही म्हणले, राणीनं तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिली आहे, आणि ह्याच्यात कारस्थान प्रधान आणि राणीचं आहे. माझं काय, मी 4 मोहऱ्यासाठी आपलं काम चालू केलं म्हणलं, माझी काहीही चूक नाही. मला सांगायचं काय, त्या वस्ताऱ्याचं घासण्याचा राजाशी अर्थार्थी संबंध होता का, काहीही नव्हता. बर, त्या ऋषीमुनीने जे तपश्चर्या करताना बोललं घस घस घसी ऊपर डाले पाणी, तुम्हारी मन में क्या है हमने है सब जाने, याचा राजाशी काय अर्थार्थी संबंध होता का. पण मला सांगायचं काय, सहजासहज योगायोग जर संतांचा घडला, उगाच सहज जर सावलीही घडली पडली तुमच्यावर, तरीही तुमच्या आयुष्याचा उद्धार होणार. बरोबर आहे की. मग राजाचा उद्धारच झाला. राजाचं कल्याण कशामुळे झालं, संतांच्या संगतीचा परिणाम, सहवासाचा परिणाम, त्याच्यामुळे राजाचं काय झालं, कल्याण झालं. म्हणून सांगतो तुम्ही काय करा, सतत नामचिंतन करा, संतांचं सानिध्यामध्ये राहा. जिथं जिथं हरी कीर्तन होईल तिथं जागे राहून टाळ्या वाजून भजन करा, अजिबात झोपू नका. काय होईल, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. बरोबर आहे का. नाहीतर काय होईल, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून सांगतो अंतःकरणातून भक्ती करा, देवावर विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा. एवढंच बोलतो आणि सेवेला पूर्ण जमतो. बघा, यथा माती यथा पाहिजे, जसं बोलण्याचा प्रयत्न केलो, जे जमल ते तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला, ना योग्यता ना पात्रता, तरीही तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनाशी दिसनेले, हे तर माझे उरले पायी कपन, बोलिलेली पुरी वेडी वाकुडी उतरी, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही शीत. बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा जर चुकीचा शब्द गेला असेल तर लेकरू या अंतःकरणानं माफ करा. जे योग्य आहे ते घेऊन जा, जे चुकीचं आहे माझे मला परत द्या. बोला शेवटचा.
दुख तो है